दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थिनी सोबत असभ्य वर्तन झाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या प्रकारामुळे आंदोलनस्थळी आता मोठा संताप व्यक्त होतोय। व्हिडिओमध्ये तरुणीला स्पर्श करणारी व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होतोय। विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आंदोलनाच्या ठिकाणी महिलांशी गैरवर्तन सहन केलं जाणार नाही अशी भावना व्यक्त होते। संबंधित व्यक्तीची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याची मागणी होते। त्यामुळे ही व्यक्ती कोण आहे याबाबत मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देणं आता गरजेचं आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं। वैदे, एकतर दिल्ली पोलिसांचा असभ्य वर्तन आपण पाहिलं होतं, मात्र आता या मुंबईतल्या तरुणीशी गैरवर्तन करणारी ही व्यक्ती कोण, मुंबई पोलिसांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे। नक्कीच आपण बघतोय की दादर येथील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। या व्हिडिओ मधून जर आपण बघितलं तर एक व्यक्ती अगदी तावातावाने येते आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पकडण्याचा प्रयत्न करते। पण एकूणच या पकडण्याच्या प्रयत्नामध्ये एका महिलेला त्यांनी असभ्यपणे पकडलेलं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे तावातावानं आलेली ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ती पोलीस आहे का, आणि जर ती सिव्हिल पोलीस असेल तर मग त्या ठिकाणी त्या महिलेला त्यांनी अशा पद्धतीनं का पकडलं, त्या ठिकाणी महिला पोलीस उपस्थित नव्हत्या का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। एकीकडे आधीच वातावरण तंग असताना अशा पद्धतीने महिला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं पकडणं हे कितपत योग्य आहे, या संदर्भात कारवाई होणं अपेक्षित असल्याचं मत सध्या समाज माध्यमातून व्यक्त होताना बघायला मिळतंय। अगदी वैदेही बरोबर आहे, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आंदोलक तरुणांशी गैरवर्तन करणारा, असभ्य वर्तन करणारी ही व्यक्ती कोण आहे हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे। मुंबई पोलिसांनी याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे। मात्र या व्हिडिओवरून आता राज्यभरातून संताप व्यक्त होतोय। आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की अनेक तरुणींशी असभ्य वर्तन दिल्ली पोलिसांनी केलं होतं। दिल्ली पोलिसांचं अगदी राक्षसी कृत्य दिसून आलं होतं। राज्यात देखील महाराष्ट्र पोलिसांनी देखील आंदोलनामध्ये काही ठिकाणी अत्यंत असभ्य वर्तन केल्याचं समोर आलंय। दादरमधील हा व्हिडिओ आहे।